ठिकाणी आपल्याला दोन विषयासंबंधी मंजुरी घ्यावी लागेल की पहिला मी स्थापना बाबतीत वाचून दाखवतो की कोणत्याही नागरी क्षेत्रात हा अधिनियम अंमलात आल्यानंतर शक्य तितक्या लवकर संबंधित नागरी स्थानिक प्राधिकरण आपल्या सदस्यांमधून ते प्राधिकरण ठरवतील अशा रीतीने आणि अशा मुदतीसाठी नेमण्यात आलेल्या अध्यक्ष आणि इतर यांच्यासह कमीत कमी 5 आणि जास्तीत जास्त 15 व्यक्तींची मिळून बनलेली एक वृक्ष प्राधिकरण गठीत करेल. त्याचबरोबर प्रत्येक वृक्ष प्राधिकरण ज्या वृक्षारोपण जतन क्षेत्रातील विशेष ज्ञान आणि प्रत्यक्ष अनुभव असेल अशा बिनसरकारी संघटनाच्या प्रतिनिधी वृक्ष प्राधिकरणाचे सदस्य म्हणून नामनिर्देशित करता येईल. परंतु अशा नामनिर्देशित सदस्यांची संख्या पोटकलम 1 अन्वये नियुक्ती केलेल्या सदस्यांच्या संख्येपेक्षा अधिक असणार नाही. हे सदस्य विहित करण्यात येईल अशा रीतीने करता येतील. तर सर्वप्रथम आपण 15 पैकी सदस्यांपैकी किती घ्यायचे आणि सदस्यांच्या व्यतिरिक्त किती घ्यायचे यासाठी पहिला सूचना होणं आवश्यक आहे. मी सूचक असल्यामुळे मी सूचना करू शकत नाही, पण सोनवणे साहेब आपण सूचना करावी की 10 महापालिकेचे सदस्य आणि 5 इतर सदस्य नाही 4 वेगळे इतर सदस्य आणि 1 अध्यक्ष आयुक्त अशा प्रकारची सूचना त्या ठिकाणी मांडावी. कोणाला दुसऱ्याला काय वेगळा फॉर्म्युला मांडायचा असेल तो पण मांडा.